ही गोष्ट आहे 18 एप्रिल 1951. म्हणजे 7 एप्रिलला सुरू म्हणजे सर्वोदय संमेलनाचा दिवस. विनोबा 7 मार्चला निघाले. 1 महिना 350 मैलाचं अंतर या किलोमीटरमध्ये जास्तच होईल. इतकं अंतर पायी गेली विनोबा. बापरे. म्हणून त्यांनी काय केलं की श्रीमंतांना लुटायला सुरुवात केली. म्हणजे लाठी आणि लूट ही साधनांचा वापर कम्युनिस्टांनी केला. अच्छा. म्हणजे जमीनदारांच्या घरांना आगी लावायच्या, त्यांची कोठारं लुटायची, ते काय उत्पन्न असेल ते वाटायचं यांना वगैरे. अशा तऱ्हेचा प्रयत्न किंवा अशा तऱ्हेची चळवळ म्हणूया. पण आपण जे भूदान असं म्हटलं ते पहिलं भूदान 18 एप्रिल 1951 झालं. बर. म्हणजे आता बघा ना, 26 साली 18 एप्रिलला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे काय आहे की आताची जी पिढी आहे, तरुण पिढी किंवा त्याच्यानंतर, तर त्यांना ही गोष्ट माहिती नाही. माहिती नाही म्हणजे असं नुसतं काहीतरी कानावर गेलं असेल. पण ही जी काही व्यवस्था झाली म्हणजे त्याला विनोबा यज्ञ म्हणत असेल, चळवळ म्हणत नसत. भूदान यज्ञ आपण जे म्हणालो तो जो सुरू झाला, सुरुवात तर झाली आता याला, पण हा पुढे 10 ते 12 वर्ष पुढे अखंड सुरू राहिला. 4 आचार्य होऊन गेले ना दक्षिणेकडे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य. आणि मग तिथे नेहरूंनी ठराव मांडला. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी आपलं स्वागत करतो. आम्ही बी घडलो या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. मागच्या आपल्या एपिसोड्स मध्ये मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये आपण श्रीयुत हेमंत मोने यांना भेटलो होतो. अवकाश आणि इतर त्यांच्या विषयांवरती असणारे जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललो होतो, चर्चा केली होती. त्यांचा आणखी एका विषयावर तेवढाच गाढ अभ्यास आहे आणि त्याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत जडणघडण या मालिकेतून. तर विनोबा भावे नाव महाराष्ट्राला परिचित आहे, पण कुठेतरी सध्या नवीन पिढीपर्यंत ते पोहोचत नाहीये आणि ते पोहोचवण्याच या एपिसोड मधनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर वळूयात हेमंत मोरे सरांकडे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याला विनोबा भावे हे नाव जर उच्चारलं तर आमच्या पिढीपर्यंत आम्हाला हे नाव ज्ञात आहे, माहित आहे. त्यांचं थोडं बहुत काम आम्ही ऐकलेलं आहे किंवा थोड्या काही मासिकांमधून किंवा पुस्तकांमधून आमच्या वाचनास आलेलं आहे. पण भूदान विनोबांनी एक मोठी चळवळ त्यावेळेस उभी केली होती, भूदान चळवळ. ह्या संदर्भात अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे किंवा फार माहिती ती प्रसारित झालेली नाहीये. तर यावरती प्रकाश टाकण्यासाठी त्याची काही पार्श्वभूमी आम्हाला कळू शकेल का? नक्कीच. कारण आता तुम्ही म्हणता असं की भूदानाची फारशी माहिती आताच्या पिढीला नाही. याचं महत्वाचं कारण असं की ह्या भूदानाच्या प्रक्रियेला किंवा ह्या क्रियेला मुळात सुरुवात झाली त्याला आता 75 वर्ष झाली या एप्रिलमध्ये. हो. पण आपण जे भूदान असं म्हटलं ते पहिलं भूदान 18 एप्रिल 1951 झालं. बर. म्हणजे आता बघा ना, 26 साली 18 एप्रिलला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे काय आहे की आताची जी पिढी आहे, तरुण पिढी किंवा त्याच्यानंतर, तर त्यांना ही गोष्ट माहिती नाही. माहिती नाही म्हणजे असं नुसतं काहीतरी कानावर गेलं असेल. पण ही जी काही व्यवस्था झाली म्हणजे त्याला विनोबा यज्ञ म्हणत असेल, चळवळ म्हणत नसत. का ते आपण बघू. तो मोर्चा नाहीये, ती चळवळ नाहीये, ती दिंडी नाहीये, तो यज्ञ आहे. यज्ञ आहे. तर हा जो विनोबांनी यज्ञ केला त्या संबंधाने कमी माहिती लोकांना आहे. तर आपला आजचा उद्देश थोडासा चर्चेचा हाच आहे की भूदान म्हणजे नेमकं काय झालं, कशी कल्पना पुढे आली, किंवा नेमकं विनोबांचं योगदान फार महत्वाचं आहे. बरोबर. ते काय आहे तर त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. नक्की. मला असं वाटतं की पहिल्यांदी विनोबांबद्दल खूप लोकांनी काही म्हटलेलं आहे. आपण त्याचा एक थोडा परामर्श घेतो मी. म्हणजे विनोबा किती महान आहे याची एक लोकांना जरा त्या दृष्टीने
कल्पना येईल. हा, एक कल्पना येईल. महाराष्ट्राला रामचंद्र देखणे माहिती आहे बऱ्याच लोकांना, म्हणजे वारकरी संप्रदाय आणि ह्या गोष्टी. तर त्यांच्या एका लेखामध्ये त्यांनी सुरुवातच अशी केली होती बघा, ऋषी म्हणजे विनोबांबद्दल त्यांनी काय म्हटले बघा, ऋषीमुनींची तपस्या, ज्ञानवंतांची प्रज्ञा, सारस्वतांची प्रतिभा, नंतर तत्ववेत्यांचे सिद्धांत चिंतन, भक्तांची उपासना, शास्त्रज्ञांची प्रयोगशीलता, संतांची शांती आणि समत्व, कर्मयोग्यांची कर्मनिष्ठा, हे सर्व एकत्रीकरण होऊन एक व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं, ते म्हणजे विनोबा. बर, वा. म्हणजे विनोबांबद्दल किती विशेषणं इथे यांनी लावलेली आहे त्या लेखामध्ये. म्हणजे विनोबांची एक मोठं व्यक्तिमत्व विनोबांचं आहे, संत किंवा ऋषी परंपरेचं आहे असं म्हटलं तरी अतिशय योग्य शब्दात वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि ते ऋषीच आहेत एक प्रकारचे ह्या शतकातले किंवा जवळचे. आपण फार पूर्वीच सगळं ऐकतो, पण आता ह्या 20व्या शतकामध्ये झालेला हा महान ऋषी आहे. तर आता आपल्याला पूर्वपीठिका पाहिजे ना, हो, की भूदान असं काही विनोबांनी डोक्यात नव्हतं विचार. म्हणजे आपण काय करतो, एखादं कार्य असं संकल्प करतो की असं करूया, तर असं काही झालं नाही की विनोबांच्या याच्या विचारात असं आलं की बाबा आपण चला भूदान घेऊया, लोकांना मागूया असं काही. ही एक असं म्हणूया आपण नियतीची किंवा ईश्वरी योजना आहे असं म्हणतो. कारण काय आहे, परिस्थितीनुसार माणसं नेतृत्व करतात किंवा तशी माणसं तयार होतात असं म्हणू आपण. त्या माणसांकडे ते काम नियती सोपवते एक प्रकारे. बरोबर. तसं विनोबांचं झालेलं आहे. याची पूर्वपीठिका अशी की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य हा मंत्र होता, स्वातंत्र्य मिळेपर्यंत सगळ्यांचाच. बरोबर. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक नवीन मंत्र आला, सर्वोदय. म्हणजे सर्वांचा उदय. आपण म्हणतो ना सर्वे सुखीनः सन्तु, तसं सर्व सुखी व्हावे. कारण हे पहा, नुसती राजवट बदलली, म्हणजे सरकार बदललं, आपलं आलं, पण म्हणजे शोषण आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, भेद आहे, श्रीमंत गरीब आहे, जातीभेद आहे, पंथभेद, हे कसं जाणार. मग याच्यासाठी काहीतरी नवीन आपल्याला विचार करायला पाहिजे की सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जी समाजाची आहे ती कशी बदलेल, ती बदलायला हवी ना, सुधारायला हवी. हा, नुसती सत्ता बदलून उपयोगाचं नाहीये. तर मग ही त्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. पण असं झालं की ह्या सर्वोदयामुळे काय झालं की सर्वोदयाची ज्या विचाराची जी मंडळी होती त्यांच्यातनं एक संघटन, सर्व सेवा संघ असं ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणू ना, म्हणजे कार्यकारी गोष्ट, सर्वोदय हा विचार आहे आणि त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी काहीतरी यंत्रणा हवी. तर ते सर्व सेवा संघ याची संमेलन होत असत विचाराची वगैरे. बर. तर असं एक संमेलन, म्हणजे तिसरं संमेलन 2 झालेली होती. ते सरामपल्ली म्हणून हैदराबाद जवळ जे गाव आहे किंवा शहर आहे तिथे होतं. ही गोष्ट आहे 51 सालची. बर. एप्रिल महिन्यात 7-8 एप्रिलला ते संमेलन होतं. तर अर्थात काय झालं की त्याच्याही आधीची पार्श्वभूमी अशी की विनोबांकडे हे सर्व नेतृत्व गांधीजींच्या नंतर आलं. कारण गांधीजींचं कसं होतं की अहिंसा ही निष्ठा होती गांधींची. आणि आता स्वदेशी किंवा एकादश व्रत होती ना, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह वगैरे. तर ह्या व्रतांचं पालन करणारे विनोबा होते. आणि मग त्या अशा लोकांना म्हणजे खादी काय म्हणूया आपण, चरखा संघ होता, गोसेवा संघ होता, अस्पृश्यता निवारणाचं काम होतं. याची जी रचनात्मक काम करणारी मंडळी होती त्यांना गांधीजी मार्गदर्शन करणार होते. अच्छा. म्हणजे फेब्रुवारी 48 ची गोष्ट आहे. परंतु गांधीजींच्या आयुष्याची दोरी अगोदरच तुटली जानेवारीमध्ये, 30 जानेवारी. मग आता मार्गदर्शन कोणाचं? मग ते लोकांना मार्गदर्शन विनोबांचं मिळालं. अच्छा. हा, म्हणजे आता विनोबांना अशी काही इच्छा नव्हती, पण विनोबा हा तसा अलोट मनुष्य आहे आणि त्याला सगळ्यापासून अलिप्त असलेला आहे. म्हणजे तो आपल्या विद्वत्तेमध्ये आणि याच्यामध्ये मजबूत असतो. असं काही आपण आता आता चला आपलं नेतृत्व आता घेऊया वगैरे असं.
लोकांनी त्यांना दिले हम्म. त्यांच्या एकंदर त्या भाषणामधनं वगैरे वगैरे. सांगण्याचा मुद्दा असा की ते शिवरामपल्लीला तिसरं सर्वोदय संमेलन होतं. तर लोकांनी विनंती केली की तुम्ही संमेलनाला या. विनोबा मग जायला तयार झाले, पहिल्यांदी नव्हते हम्म. मग तयार झाले. मग सेवाग्राम तर वर्ध्याहून ते 7 मार्चला निघाले हम्म. 1951. 1951 साली. कुठे जायचं? शिवरामपल्ली. कसे गेले? पायी गेले. बर. म्हणजे 7 एप्रिलला हम्म. सुरू म्हणजे सर्वोदय संमेलनाचा दिवस. विनोबा 7 मार्चला निघाले. हम्म. 1 महिना 350 मैलाचं अंतर, या किलोमीटरमध्ये जास्तच होईल ते. हम्म. इतकं अंतर पायी गेले विनोबा. बापरे. आता मग असं वाटेल आपल्याला की मग त्यावेळेला लोकांच्या विनोबांच्या मनात भूदानाचा विचार होता का? नाही, मुळीच नाही. हम्म. रामनाम घ्यायचं, लोकांना रामनाम घ्यायला लावायचं, खेड्याची परिस्थिती पाहायची, काय आहेत लोकांचे विचार, काय विचार शोधन हा. हा आणि हृदय जोडणे हे विनोबांचं मिशन. असं करत विनोबा पायी गेले. तेव्हा प्रत्येक वेळेला विनोबांना असं वाटत होतं की आपल्या प्रत्येकाच्या नावावर एक खेड पाहिजे आणि तिथे आपण सुधारणा ज्याला म्हणतो, म्हणजे काय अंधश्रद्धा वगैरे वगैरे, खादी या सगळ्या प्रकारच्या सुधारणा तिथे हा. राबवता येतील असं करता येईल असं विनोब. पण ते काय मुक्काम करत करत पुढे गेले. हम्म. आता झालं काय की त्यावेळेला तेलंगणाचा प्रदेश येतो, हम्म. तिथे जमीनदारी खूप होती. अच्छा. म्हणजे सरकारी आकडेवारी अशी आहे. आता हे जे विशेषतः नलगोंडा, हम्म. वरंगळ, खम्मम असे जे डिस्ट्रिक्ट आहेत, हम्म. जिल्हे, तिथे सरकारी आकडेवारी असं सांगते की 550 एकरपेक्षा जास्त जमीन असलेले 500 शेतकरी होते. बापरे. आणि त्यांच्याकडे एकूण जमिनीच्या 70% जमीन होती. 51 साली. 70% जमीन 500 लोकांकडेच फक्त. म्हणजे काय जमीनदारी असेल बघा. हो. आणि असं इतकंच नाही, तर एकेका जमीनदाराकडे लाख लाख एकर जमीन. बापरे. आणि राबायचं कोणी? भूमिहीन, म्हणजे काही लोकांना जमीनच नाही जमीनच नाही. त्यांनी ह्या जमीनदाराकडे राबायचं. पण ते सुद्धा कसं की अगदी हलाखीची परिस्थिती, म्हणजे 1/20 हिस्सा मिळणार हम्म. उत्पन्नातला, घोंगडी मिळणार, वाहना मिळणार, बस. हम्म. आता अशा परिस्थितीमध्ये हे आर्थिक उत्पन्न त्या मानाने फारच कमी, काहीच काहीच नाही. जवळपास. म्हणजे जेमतेम अहो, म्हणजे प्रपंच चालवणं सुद्धा कठीण कठीण. इतकं. हो. अशी परिस्थिती अनेकांची होती त्यावेळेला तसं होतं. त्यावेळेला. आता ह्याचा प्रश्न कम्युनिस्टांनी हातात घेतला होता तिथे. हम्म. म्हणजे साम्यवाद म्हणतो ना आपण, हम्म. साम्यवादी, की हे एवढे जमीनदार आणि ही अशी जनता, मग यांच्याकडे जमिनी गेल्या पाहिजे, त्यांच्याकडे यांची गरिबी आपण घालवली घालवली पाहिजे. पाहिजे. त्यांचा हेतू चांगला होता. म्हणून त्यांनी काय केलं की श्रीमंतांना लुटायला सुरुवात केली. हम्म. म्हणजे लाठी आणि लूट हम्म. ही साधनांचा वापर कम्युनिस्टांनी केला. अच्छा. म्हणजे जमीनदारांच्या घरांना आगी लावायच्या, हम्म. त्यांची कोठारं लुटायची, हम्म. ते काय उत्पन्न असेल ते वाटायचं हम्म. यांना वगैरे. अशा तऱ्हेचा प्रयत्न किंवा अशा तऱ्हेची चळवळ म्हणूया आपण, हम्म. ही कम्युनिस्टांनी दहशतीची चळवळ केली, दहशत माजवली हम्म. जमीनदारांमध्ये, गावांमध्ये. आणि मग आता ह्या कम्युनिस्टांना रोखण्यासाठी सरकारने पोलीस बळ आणलं. हम्म. त्यामुळे जनतेला त्रास दोघांचा व्हायला लागला, दोन्हीकडून त्रास होता. पोलिसांचा त्रास आणि कम्युनिस्टांचा त्रास. हम्म. दोघांनाही वाटायचं की हे यांचे खबरे आहेत. हम्म. असं सगळं ते वातावरण होतं. ह्या भीतीने जमीनदार पण शहरात पळून गेले होते. बापरे. कारण जमीनदारांचे खून पडत होते, लुटालूट हल्ले होत होते, त्यांचे हल्ले होत होते, त्यांची घरं जाळत होते. हम्म. असा सगळा प्रकार चालला होता. तर सर्वोदय संमेलन झाल्यानंतर विनोबांनी असं ठरवलं की आपण त्या प्रदेशाचा दौरा करूया. आणि रामानंद तीर्थ तुम्ही ऐकलंच असेल. हो. हा, ते पण होते त्यात. हम्म. त्यांनी प्रयत्न असे केले होते या संबंधात. अच्छा. भूतानाचं डायरेक्ट नाही, पण एकंदर अहिंसेचा वापर आणि वगैरे वगैरे. हम्म. तर त्यांनी रामनवमीच्या दिवशी विनोबा निघाले अच्छा. कुठे दौरा करण्यासाठी, हम्म. तेलंगणाच्या त्या परिसराचा. रामनवमीचा दिवस होता. आता तिथे पोचमपल्ली नावाचं एक हम्म. खेड आहे, म्हणजे 3000 वस्तीचं गाव. अच्छा. त्यातले 2000 भूमिहीन व्यसनी. हम्म. ते कम्युनिस्टांचं एक सेंटरच होतं, म्हणजे असं म्हणा. हम्म. तिथे 80 दलित, म्हणजे विनोबांनी दौरा केला ना असा, गावोगावात लोकांना भेटायचे विनोबा. तर 80 दलित लोक त्यांना भेटले, भूमिहीन. हम्म. आणि त्यांनी विनोबांना विनंती केली की आम्हाला तुम्ही जमीन मिळवून द्या.
अच्छा. हा. हम्म. विनोबांनी असं ठरवलं की सरकार तुम्ही सगळेजण एकत्रित करायची हम्म. शेती. तर त्यांनी हो म्हणलं. मग विनोबा म्हणाले मी प्रयत्न करतो सरकारकडे. परंतु झालं काय, त्या गावामध्ये ही जी मीटिंग झाली, सभा झाली, त्याच्यात एक जमीनदार होते रामचंद्र रेड्डी. अच्छा. त्यांनी उठून अशी घोषणा म्हणजे जाहीर केलं की माझी 100 एकर जमीन मी ह्या 80 लोकांना दान देतो आहे. अच्छा. म्हणजे विना अट, मला पैसे नकोत, काही नको, त्यांच्याच मालकीची ती जमीन. आता त्याच्यात काही वर्कर्स होती, काही चांगली होती, पण 100 एकर. तर अशी प्रेरणा त्या माणसाला झाली, रामचंद्र रेड्डी. हा भूदानाचा आरंभ आहे. म्हणजे हे अगदी अचानकपणे झाले, म्हणजे नैसर्गिकरित्या हे घडलेले आहे अचानकपणे, म्हणजे कोणाच्या ध्यानीमानी नाही की असं काही होईल असं. तर विनोबा असं इंडत होते, विनोबा सांगत होते आपण सर्व भूमीची लेकरं आहोत, नाही का. तर त्यामध्ये काही कोणाकडे जमीनच नाही असं कसं, कारण जमीन ही आपली आई आहे ना, पृथ्वी वगैरे, असं विनोबा अपील करत असत. पण ही विनोबांना सुद्धा कल्पना नव्हती की असं कोणी ग्रस्त उठेल किंवा करेल असं, म्हणजे अशी प्रेरणा होईल कोणाला. ती प्रेरणा झाली त्या माणसाला. तो म्हणत होता आमच्या ह्याच्यामध्ये असं विचार होता आमचा, आणि आता विनोबांच्या सांगण्यामुळे, प्रेरणेमुळे त्याला एक पुष्टी मिळाली, आणि म्हणून मग त्यांनी ती दिली. ही सुरुवात आहे, ही सुरुवात झाली भूदानाची. म्हणजे विनोबांची काही अशी कल्पना नव्हती की आपण मागावं. हे बघा, हे असं परिस्थितीने घडून आलं ते. ही गोष्ट आहे 18 एप्रिल 1951. 18 एप्रिल 1951 या दिवशी पहिली भूदान चळवळ, म्हणजे जे भूदानाची जी सुरुवात झाली तिथे. आणि या भूदानाच्या सुरुवातीनंतर मग असंख्य लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. मग तो सहभाग कसा वाढत गेला याच्याबद्दल काही स्पष्टीकरण काही. बरोबर, तो सहभाग वाढत गेलाच अर्थात. आपल्याला माहिती आहे, म्हणजे खूप जमीन विनोबांना मिळाली. त्या रात्री घटना अशी झाली की विनोबा नेहमी रात्री 9ला झोपतात, म्हणजे झोपी जातात, आणि विनोबांना झोप नाही आली की अरे हा अहिंसेचा चमत्कार आहे एक प्रकारे, की आपण काही धाक दपटशा नाही, काही नाही, किंवा असंही त्याला सांगितलं नाही की तू देतो का रे बाबा, विनंती धाक दपट काही नाही. त्यांनी होऊन दिली, त्याला प्रेरणा झाली, विनावट दिली. म्हणजे हा अहिंसेचाच एक भाग आहे ना. बरोबर. तर मग आता हिंसा कम्युनिस्टांनी केलेली, आणि हा तर प्रकार अहिंसेचा आहे. मग आता अहिंसा आणि हिंसा असं हे युद्ध आहे म्हणूया. आता त्यात जय कोणाचं होईल. तर विनोबांच्या मनाने असं सांगितलं, म्हणजे मानसिक शक्ती असते की परमेश्वर अर्धवट योजना करत नाही. तो जेव्हा बाळाच्या पोटात भूक उत्पन्न करतो तेव्हा आईच्या ह्याच्यात दूध असतं बाळाचं. बरोबर. तसं ह्यांनी दिलं ना, तू मागण्याची प्रेरणा तू कर ना, म्हणजे माग ना. एक मनुष्य देतो तर मागितलं की देतील ना, दोन्ही बाजूनी ते होईल. बरोबर. आणि मग अहिंसा आणि अहिंसा याच्यात जय कोणाचा होतो बघूया, की हिंसेचा आहे का अहिंसेचा आहे, असं एक ते विनोबांचं विचारचक्र सुरू झालं. आणि मग विनोबाच्या तेलंगणाच्या दौऱ्यामध्ये नंतर त्यांनी त्या भागाचा दौरा केला. अच्छा. तेलंगणाचा पूर्ण दौरा केला. 1 महिनाभर दौरा, म्हणजे जून पर्यंत तेलंगणात होते. आणि असंच ते गावोगावी हिंडत होते, लोकांना सांगत होते, आणि लोक जमीन देत होते. हे विशेष आहे. आणि नुसतं सांगितलं तरी जमीन, आता जमिनीचं जर आजचं उदाहरण आपण घेतलं, परिस्थिती वेगळी अगदी अर्धा स्क्वेअर फीटचा तुकडा कोणी त्याला तयार होणार नाही, अशी परिस्थिती आहे त्यावेळी. आणि एवढी मोठी जमीन. विनोबांचं काय म्हणणं होतं बघा, म्हणजे विनोबांचं गणित आहे विनोबा. हे बघा, 5 कोटी लोक भूमिहीन आहेत भारतात. लागवडीची खालची जमीन 30 कोटी एकर आहे. मग 5 कोटी एकर भूमिहीन आहेत, म्हणजे 6वा हिस्सा झाला. मग विनोबा लोकांना काय म्हणायचे की तुमच्या जमिनीचा 6वा हिस्सा द्या. अच्छा. सगळी जमीन नका देऊ तुम्ही, गरिबांना द्यायची. तर तुझ्याकडे 6 एकर आहे ना, मग 1 एकर दे ना त्याला. बरोबर. असं विनोबा अपील करत असत. म्हणजे दंडेली नाहीये की याला ठोका, याच्याकडनं घ्या, असं नाही. प्रेमाची भाषा, आवाहन करायचं अशी भाषा होती. आणि त्यामुळे लोकांनी रिस्पॉन्स, म्हणजे ज्या प्रतिसाद म्हणतो दिला. पहिल्यांदा तर अगदी गरिबां, म्हणजे सगळे, आणि म्हणून याला यज्ञ म्हणतात. कारण गरिबांनी, हे बघा, दान हे काय फक्त श्रीमंतांनीच करायचं असतं असं नाही, दान कोणीही करू शकतं. बरोबर.
पण विनोबा असं नेहमी हे देत असत त्याचा की शंकराचार्यांनी काय म्हटलंय की दानम समविभागा, म्हणजे दान हे समविभाजन आहे. दान हे उपकार नाहीये, संग्रहाचं प्रायश्चित्त आहे. बर. आपण संग्रह करतो ना, पैशाचा संग्रह करतो, वस्तूंचा संग्रह करतो, मग ते वाटा ना. अतिशय सुंदर व्याख्या केली. दान आणि विनोबांचं वाक्य असं आहे, विनोबांचं काय भाषिक प्रभुत्व पण आहे ना. तर विनोबा काय म्हणायचे, धन साठलं ना की त्याचं निधन होतं. धनाचं द्रव्य झालं पाहिजे. द्रव्य म्हणजे काय, वाहत. तर धन हे समाजामध्ये व्हायला पाहिजे. जे काय असेल धन संपत्ती ते समाजाकरता आहे, सगळं व्हायला पाहिजे. समाजासाठी होत आपण, आपली बुद्धी आपली संपत्ती ही समाजाच्या कामी आली पाहिजे असं. म्हणून विनोबांचं मिशन काय होतं की जमीन आणि संपत्ती याची खाजगी मालकी नाहीशी करणं. हा विनोबांचा एक मिशन होतं. तर असं विनोबांना त्या तेलंगणाच्या यात्रेमध्ये म्हणजे जून एंड पर्यंत होते विनोबा. म्हणजे आता पहा एप्रिल मे जून 2-3 महिने होते. आणि मग त्या भागात त्यावेळेला एवढी मोठी भूदान जी चळवळ आता तुम्ही म्हटलं की चळवळीच्या ऐवजी आपण यज्ञ म्हणूयात. तो यज्ञ त्यांनी उभा केला आणि तो तसा फोफावत गेला पुढे. आणि साधारणपणे 12,000 एकर जमीन विनोबांना तेवढ्या काळात तेलंगणामध्ये मिळाली. अच्छा. आणि विनोबा मग 51 सालच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा पवनार आश्रमामध्ये परत आले. तेव्हा काही विनोबांचं असं काही डोक्यात नव्हतं की आपण त्याला दुसरीकडे जाऊ भोजन करू. संपला तिथे विचार, असं काही ठरवून नव्हतं. असं काही ठरवलं नव्हतं, तिथे संपला विषय. भूदान यज्ञ आपण जे म्हणालो तो जो सुरू झाला, सुरुवात तर झाली आता याला, पण हा पुढे 10 ते 12 वर्ष पुढे अखंड सुरू राहील. ह्याला पण हे बघा कसं असतं, दैवयोग ज्याला आपण म्हणतो ना, दैवयोग म्हणा, देवाची इच्छा म्हणा, काही तुम्ही नाव काही द्या, पण त्या परिस्थितीमध्ये अशी माणसं तयार होतात, नेतृत्व. तर विनोबांकडे हे नेतृत्व किंवा हे काम आलं म्हणा, धर्मचक्र फिरवण्याचं काम. तर विनोबा पायी हिंडण्याचं कारण हेच होतं की शंकराचार्य पायी हिंडले, बुद्ध पायी हिंडलेले आहे, महावीर हिंडलेले आहे. विचार शोधन, तर पायी हिंडण्याने विचार शोधन होतं, म्हणून विनोबा पायी हिंडत होते. आता झालं असं बघा कसं, म्हणजे दैवी योजना असते म्हणूया. विनोबांना नेहरूंनी दिल्लीत बोलवून घेतलं आणि प्रयोजन काय होतं, तेव्हा ते प्लॅनिंग कमिशन होतं, म्हणजे पंचवार्षिक योजना होत्या ना, त्या ठरवण्यासाठी जी मंडळी नेमली होती त्यांना मार्गदर्शन विनोबांनी करावं. अच्छा, म्हणजे मार्गदर्शक म्हणून म्हणजे विनोबांनी त्यांचे विचार तिथे मांडावे. या संबंधी आता देशामध्ये सामाजिक आर्थिक काय परिस्थिती आहे, ती सुधारण्यासाठी काय करता येईल, अशा तऱ्हेचं मार्गदर्शन विनोबांनी करावं. अशा तऱ्हेचं नेहरूंनी बोलावलं. अच्छा. मग ठीक आहे, विनोबा पायी निघाले दिल्लीला. बापरे. म्हणजे 14 सप्टेंबर त्याच वर्षीचा 2 महिन्यांनी विनोबा पायी 13 नोव्हेंबरला पोहोचले. 2 महिन्यात दिल्लीला पोहोचले, म्हणजे चालत दिल्लीला पोहोचले, पायीच गेले. मग आता ते मध्य प्रदेश वगैरे, भोपाळ, सागर असं करत झाशी वगैरे आहे ना भाग, दिल्लीला जायचं. आता प्रश्न असा की तिथे भूदान मिळालं की नाही विनोबांना. विनोबांनी अपील तर करतच होते विनोबा. प्रश्न असा होता की इकडे कम्युनिस्टांचा त्रास होता, म्हणून असे लोकांना मनात आले की म्हणून त्या त्रासातल्या लोकांनी जमिनी दिल्या. बाबा ठीक आहे, आता कम्युनिस्ट पण जातील, आपण हे घेऊन टाकू असं. पण तिथे तर काही कम्युनिस्टांचा मागमूसही नव्हता, शांत होतं सगळं. तरी सुद्धा विनोबांनी सागर आहे ना एक मध्य प्रदेश, मोठी सभा होती, असं म्हणजे त्या सभेत अपील केलं, विनंती केली. आणि बाई रोज हिंडायचेच ते. तर ते विनोबांना त्या ह्याच्यामध्ये दर दिवशी सरासरीने 300 एकर जमीन मिळाली. बापरे. म्हणजे 18-20 हजार एकर जमीन त्या दिल्लीच्या ह्याच्यात झाली, त्या प्रवास पूर्ण होईपर्यंत. हो, दिल्लीमध्ये 18-12 30-35 एकर जमीन झाली. मग विनोबा 10 दिवस तिथे राहिले, कुठे राजघाटावर. तिथे विनयांजलीचं पारायण कर वगैरे, त्यांना भेटायला मंडळी यायची, राष्ट्रपती अमुक तमुक वगैरे. आणि मग विनोबांनी 10 दिवस राहून नंतर उत्तर प्रदेशचा दौरा केला. अच्छा. म्हणजे असंच भूदानासाठीच. तर 1 वर्ष होईपर्यंत विनोबांना 1 लाख एकर जमीन मिळाली. बापरे. एकट्याला एका वर्षात 1 लाख एकर मिळाली उत्तर प्रदेशची. आणि ही सगळी झालेली याची. त्याच्यात पुन्हा जरा कमी पडत होते, पण काशी नरेशांनी
10 लाख एकर जमीन दिली. बापरे. गागोद्याहून तार आली, गागोद्याची जमीन याला दिलेली आहे पुण्याला. अशा करून ते 1 लाख एकर झाले, म्हणजे मिळाली. तर असं करून ती एक एक म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रत्येकाचा सहभाग त्यात वाढत गेला. सहभाग होता म्हणूनच त्याला यज्ञ म्हटले. म्हणून यज्ञ म्हटलंय, कारण प्रत्येकाने त्यात आहुती दिली काही ना आहुती प्रत्येकाने भाग घेतलाय. केवळ श्रीमंतांनी जमिनी दिली असं नाही, गरिबांनी पण दिली, की आपण आपलं हे नैतिक कर्तव्य आहे असं समजून. म्हणून हा मोर्चा नाही. मोर्चा कसा असतो, आझाद मैदानावर हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, असं विनोबाला कोणाला मिट्टी घालवायचं. नंतर चळवळ असते, तशी हे होती ना 42ची चळवळ होती, चले जाओ चळवळ होती. नंतर यात्रा असते, जशी मिठाच्या सत्याग्रहाची दांडी यात्रा होती. आणि यात्रेला डेस्टिनेशन असतं ना, जसं पंढरपूर. बरोबर, पंढरपूरला जाते, असं ह्याला काही नव्हतं ना, ठरलेलं होतं. आणि सगळ्यांचा सहभाग होता. म्हणून विनोबा याला प्रजासूय यज्ञ म्हणत. जसं अश्वमेध यज्ञाचा घोडा फिरतो ना, तसा मी फिरतोय याच्यासाठी, असं विनोबांचं प्रजासूय विनोबांनी दिलं याला. मग त्याच्यानंतर विनोबा सगळ्या प्रदेशामध्ये भारतातले हिंडले. एकंदर विनोबा 13 वर्ष बाहेर होतो. बापरे, बराच मोठा वेळ, म्हणजे एक तप आपण जवळजवळ म्हणू शकतो. 12 वर्ष म्हणजे एक तप, तर म्हणजे ही तपश्चर्याच झाली एक प्रकारे. आणि म्हणून हा प्रजासूय यज्ञ आहे. आता विनोबांनी मग काय केलं, 14 सप्टेंबरला दिल्ली सोडली, म्हणजे युपी सोडलं, बिहारमध्ये गेले कर्मनाशादी ओलांडून. पण आता विनोबा असं सांगत नाहीत की मी बिहारमधून पश्चिम बंगालमधून ओरिसा अशी राजकीय नावं नाही घेत विनोबा. कारण आपली भूमी ही संतांची भूमी आहे. त्यामुळे विनोबा संतांची नावं घेत जातात की मी इथे गेलो. उदाहरणार्थ आता बिहारमध्ये म्हणजे कसं, विनोबा काय म्हणाले की बुद्ध आणि महावीर यांच्या पदस्पर्शाने भूमीत मी गेलो. नंतर चैतन्य प्रभू आणि रामकृष्ण, म्हणजे बंगाल आलं ना. नंतर मग जगन्नाथ दास आणि नंतर मग मध्वाचार्य. म्हणजे 4 आचार्य होऊन गेले ना दक्षिणेकडे, शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य. मध्वाचार्य कर्नाटकचे आहे, वल्लभाचार्य आंध्र वगैरेचे आहे, रामानुजाचार्य येते मद्रासचे आहे, तमिळनाडूचे, शंकराचार्य केरळचे. तर म्हणजे अशी नावं विनोबा घेत गेले की त्यानंतर मग रामानुजाचार्यांच्या प्रदेशातून ख्रिस्त आणि शंकराचार्य, पण केरळला ख्रिस्त आहे ना, बरोबर, ख्रिस्त आणि शंकराचार्य. त्याच्यानंतर बसवेश्वर आणि पुरंदरदास, म्हणजे कर्नाटकात. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वर आणि तुकाराम, पुन्हा महाराष्ट्रात. असं तिथून मग असं सगळं म्हणजे असं सांगत गेले की प्रांतांचं नाव न घेता संतांची नावं, संतांनी त्याला त्या प्रांताची ओळख करून दिली. आणि म्हणूनच विनोबांनी याचं क्रेडिट म्हणजे आपल्याकडे घेतलं नाही. एवढा विनोबांना एकूण 47 लाख एकर जमीन मिळाली. एकूण म्हणजे जी 13 वर्ष यज्ञ चालला हा, त्याच्यातली. आता दुसरं तुम्हाला सांगतो, बिहारमध्ये 2.5 वर्ष विनोबा होते, 2.5 वर्ष. तिथे त्यातला एक कार्यकर्ता आहे शुभम, त्याच्यावर लोकसत्तेत मध्ये लेख पण आला होता, त्याच्यात मला हे कळलं. त्यांनी असं लिहिलेलं आहे किंवा सांगितलंय की बिहारमध्ये 30,000 स्त्रियांना जमिनीची मालकी मिळाली. अच्छा, त्यावेळेला आता त्यावेळेला स्त्रियांची परिस्थिती काय, 30,000 स्त्रियांना ऑन पेपर मालकी मिळाली या भूदान चळवळीने. आणि जवळजवळ बिहारमध्ये 3 लाख एकर, 3 लाखांनी जमिनी दिल्या. 21-22 लाख एकर जमीन नुसती बिहारात मिळाली विनोबांना. मग त्याच्यानंतर रामकृष्ण वगैरे असं करत विनोबा महाराष्ट्रात विनोबा जे आले तत्पूर्वी विनोबा जिथे विवेकानंद स्मारक आहे ना, शिळेवर विवेकानंदांनी हे केलं, कन्याकुमारी. तिथे विनोबा बसले आणि विनोबांनी अशी प्रतिज्ञा केली की ग्रामस्वराज्य होईपर्यंत माझा हा प्रवास चालू राहील. ग्रामस्वराज्य ही आहे, स्वराज्य दिल्लीत नाही, सगळीकडे आहे. म्हणजे गावं इंडिपेंडेंट झाली पाहिजे. प्रजासूय यज्ञ म्हणण्याचं कारण काय, लोकशक्ती जागृत झाली पाहिजे. राजकीय विचार आणि ह्याच्यात हा फरक असतो.
राजकीय लोकांना लोकानुनय करतात, लोकांना काय आवडेल ते करायचं. हम्म. इथे ही लोकशक्ती निर्माण झाली विनोबांच्या या प्रयत्नात, बरोबर. की गरिबांनी आता जमिनी दिल्यामुळे लोकांना पटलं ते, हो, अर्थात. हृदयापर्यंत पोहोचले करुणेने विनोबा. तर ही अशी लोकशक्ती जागृत करायची होती. तर आता विनोबा तसे व्यवहारी पण आहेत. बिहारमध्ये विनोबांनी काय केलं, संपत्ती दान घोषणा केली. बर. म्हणजे आता हे बघा, गरीबाला जमीन मिळाली पण त्याच्याकडे काहीच नाही ना, हो, शेती तो करेल शेती कसं? करणार कशी? काय म्हणजे नांगर नाही, कुठली आयुध नाही, साधन नाही, साधन नाही. हो. तर मग विनोबा काय म्हणाले की तुम्ही तुमच्या संपत्तीचा काही भाग हा दान करा, म्हणजे मला देऊ नका. विनोबा म्हणले मी हिशोब ठेवत बसत नाही, तुम्ही मला फक्त वचनपत्र द्या की आमच्या संपत्ती, म्हणजे मला तुमची बुद्धी पण हवी आहे, अक्कल हवी आहे, बुद्धी हवी आहे, श्रम हवे आहेत, सगळं हवं आहे मला, पण गरिबांसाठी. तर तुम्ही फक्त असं प्रतिज्ञा करा किंवा वचनपत्र मला द्या, मी काय पावत्या फाडत बसणार नाही, याची इतकी देणगी मिळाली त्याची असं. म्हणजे आणि त्यांना मदत करा, अवजार, शेती, बैल असं लागेल की नाही त्यांना. बरोबर. अशी संपत्ती दान घोषणा विनोबांनी बिहारमध्ये केली, पण अच्छा. असं अपील केलं. म्हणजे श्रीमंतांकडे, ज्यांच्याकडे ते आहे, भरपूर आहे, हा, तर त्यांनी आपल्या त्या बांधवाला द्यावं ना, थोडासा मदत हिस्सा, करावी. त्यातला थोडासा भाग त्या गरीब बांधवाला द्यावा. हा, अशा पद्धतीने संपत्ती दानाची बरोबर. घोषणा केली. बरं, विनोबा ह्या सगळ्यामध्ये काय करत असत, धार्मिक याचं वाचन करीत असत. म्हणजे विनोबांनी नंतर ना सामूहिक प्रार्थना अशी एक पद्धत चालू केली. म्हणजे लोकांनी स्वस्थ बसायचं 5 मिनिटं, ज्याला ते नाव घ्यायचं त्यांनी ते मनात घ्यायचं. अच्छा. हा, मग तुम्ही कोणाचंही घ्या, शंकराचार्यांचं घ्या, ज्ञानेश्वरांचं घ्या, ख्रिस्ताचं घ्या, काही घ्या. तुमचा जो तुमचा ज्याच्यावर निष्ठा आहे, तुमचा देव काय आहे त्याचं मौन प्रार्थना, कोणावर श्रद्धा आहे, हा असं श्रद्धा आहे. आणि अशा तऱ्हेचा सुद्धा म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, मौनाने एक आध्यात्मिक शक्ती प्रगट होते मौनामुळे. अच्छा. म्हणजे एवढे, आता तुम्हाला सांगतो, एक त्या दक्षिणेकडे म्हणजे एक त्यांनी काहीतरी गाव सांगितलं, लाखो माणसं होती, हजारो माणसं होती, पण मौन प्रार्थना म्हटलं तर इतकी शांतता पसरली की लोक घरोघरी निघून गेले की काय असं वाटावं, इतकी शांतता होती. असा परिणाम. भागवताचं वाचन करीत आणि विनोबांचं भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे एखादा जो द्विभाषा करतो ना, म्हणजे भाषांतर करतो, मी काय बोललो त्याचं तो त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करतो, तो चुकला तर विनोबा त्याला दुरुस्त करायचे. इतकं विनोबांच्या भाषेत 14 भाषा येत होत्या विनोबा. म्हणजे दक्षिणेकडच्या भाषा ते कुठे शिकले, तुरुंगात असताना. तामिळ, तेलगू, कन्नड या भाषा ते जेव्हा दक्षिणेकडे तुरुंगात होते तेव्हा ते शिकले. तर विनोबांना लोकांना विचारलं तुम्ही 3 भाषा शिकल्या, तर विनोबा म्हणे 4थी भाषा नाही म्हणून. त्यामुळे आणि म्हणून विनोबांचं काय म्हणणं होतं की जर सर्व ह्या धार्मिक ग्रंथांचा जर प्रचार व्हायला हवा असेल तर लिपी एक पाहिजे. अच्छा. म्हणजे आता कसं आहे, तामिळमध्ये लिपी वेगळी, आपल्याला कुठे वाचता येते? बरोबर नाही ना, वाचता येते लिपी. तर देवनागरी लिपी जी आहे, म्हणजे लिपी जर एक केली, त्याला नागरी लिपी असं विनोबांनी म्हटलं, आणि ती जर सर्व भाषा म्हणजे सर्व धार्मिक ग्रंथ त्याच्यात आले तर परस्पर वाचता येईल, प्रत्येकाला वाचेल. ज्ञान म्हणजे इकडे जे ज्ञान आहे ते बाकी लोकांपर्यंत पोहोचेल. ते तर मगाचा मुद्दा मी सांगत होतो, कन्याकुमारीला विनोबांनी अशी हे केली की ग्रामस्वराज्य होईपर्यंत माझा हा प्रवास चालू राहील. अच्छा. म्हणजे विनोबा काय म्हणायचे, बघा आपल्यात अशी पद्धत आहे ना की तिकडची गंगा इकडे आणतात, रामेश्वराला अभिषेक करतात आणि रामेश्वराचं समुद्र जल पुन्हा तिकडे नेतात. तसं आहे म्हणे. म्हणजे मी तिकडे भूदान गंगा घेऊन इकडे आलो, आता इथल्या समुद्र जलाने तिकडे न्यायचं पुन्हा आणि अभिषेक. बरोबर. अशा तऱ्हेचं ते विनोबांचं सगळं कार्य ते तसं विस्तारत गेलं, ते विस्तारत गेलं. हा. आणि आता विनोबा भावे हे जे व्यक्तिमत्व आहे, हे आता तुम्ही जसं सांगितलं की ऋषीतुल्य जे व्यक्तिमत्व आहे, किंवा अगदी ऋषीच की आधुनिक काळातले अगदी आता गेल्या 100 वर्षात घडलेल्या काही घटनांचं आपण आठवण काढतोय काही. तर ह्याच्यामध्ये विनोबा भावे आता पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवायचे, तर हे पोहोचवण्यासाठी काय करायला लागेल किंवा कसं करता येईल आपल्याला हे? हा, मग त्याला असं म्हणजे काय माहितीये का, या गोष्टींचा लोकांना आपण प्रसारच करावा लागेल. म्हणजे जी समाजामध्ये आता वैचारिक मंडळी आहेत, विचार करणारी किंवा समाजाचं कल्याण व्हावं
असं ज्या लोकांना वाटतं, ज्या संस्थांना वाटतं, त्यांच्यापर्यंत आपण विनोबा पोहोचवले माहिती, माध्यम वापरलं ते पाहिजे. माध्यम वापरलं पाहिजे. जसं आता तुम्ही या माध्यमातून मुलाखत घेताय किंवा आपण बोलतोय, चर्चा करतो, अशा तऱ्हेचं काम केलं पाहिजे, म्हणजे तरच विनोबा पोचतील. किंवा आता याचा अर्थ असा नाही की विनोबा एकमेव विनोबाच झाले असं नाही. आपल्या भूमीमध्ये अनेक माणसं आजही होत आहेत, निरनिराळ्या क्षेत्रातली असतील, पण त्यांचे ते अवाढव्य काम अगदी मनापासून ती लोक करतात. तसं विनोबांचं हे कॉन्ट्रीब्युशन आपण म्हणतो ना, तसं एकेकाचं ठरलेलं असतं. म्हणजे तो जन्माला येतो तेव्हा हा मनुष्य त्याची कर्म ठरलेली असतात. जणू काही विनोबा यासाठीच विनोबांचा एक अवतार झाला असं आपण म्हणूया, असं म्हणू शकतो. हा, की एवढं मोठं कार्य भूदानाचं. 47 लाख एकर जमीन मिळाली टोटल 12 वर्ष होईल. बापरे. की जी आता दुसरं काय होतं याच्यामध्ये, आणखीन एक लोकांचा काही रोष विनोबांवर जो आहे तो खरा म्हणजे नाही, म्हणजे वडाचं तेल वांग्यावर काढणं म्हणतो ना आपण, तसा प्रकार काही बाबतीत आहे. हे बघा, नंतर सरकारने कुळ कायदा आणला. हा, म्हणजे कुळाला जमिनी द्यायच्या. आता मी समजा जमीनदार आहे, मी माझी कुळ आहे, कुळ कायदा माहिती आहे तुम्हाला, सरकारने आणला. मग कसेल त्याची जमीन, म्हणजे माझी जमीन गेली, समजा मी जमीनदार आहे, तुम्ही कुळ आहात, तर मग जमीन तुमच्या नावावर तुम्ही करायची, म्हणजे माझा हक्क गेला ना. बरोबर. मग असा कुळ कायदा गव्हर्नमेंट, आता गव्हर्नमेंट हेंडेल का विनोबांसारखं अपील करत? गव्हर्नमेंटची सुद्धा मर्यादा आहे, बरोबर. त्या मर्यादेत सिलिंग झालं. पण विनोबा म्हणतात काय, कायदा दुबळा आहे. कसा दुबळा आहे? कायद्याला बहुत पळवाट आहे. हे बघा, समजा सिलिंग झालं की 25 एकरचं सिलिंग आहे, तर मी काय करतो, माझ्याच कुटुंबामध्ये 25-25 एकर नावावर टाकून देतो. अच्छा, नाही का? बायकोच्या नावावर 25, मुलाच्या नावावर. सिलिंग काय म्हणतो, 25 एकराच्या नावावर झालं की 25 एकर आहे, पण आम्ही सगळे एकच आहोत. कुटुंबात 100 एकरचे वर असेल, 100च झाली ना, राहिली ना, फक्त कायद्याने वाटली गेली. म्हणजे कायदा हा इफेक्टिव्ह नाही होत. म्हणून विनोबा एवढं हृदय जोडण्याच्या मिशनने, बरोबर, की करुणाने मला हिंडवलं. विनोबा म्हणतात ना ज्ञान ना त्याग, करुणा आहे त्याच्यामध्ये. नक्कीच, हृदय जोडणे हा भाग आहे याच्यात. कायद्याने ते होत नाही, कायद्याने तसं करता येणं शक्य होत नाही, शक्य होत नाही. ते कायद्याला पळवाटा निघतात, त्याच्यात असं बरेच भानगडी होतात, कोर्ट कचेऱ्या होतात. विनोबा म्हणले काय, कायदा नंतर आहे, आधी हे मिशन आहे हृदय जोडण्याचं. कायदा होईल, हृदय जोडली की आपोआपच पुढचं काम सोपं होतं. मला वाटलं ना की माझ्यातलं 6वा द्यावा दिला तर झालं ना काम. कारण मनाने दिलंय, ते मनाने दिलंय. आणि अशी चांगली उदाहरणं घडलेली आहेत. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक मुलगा होता, त्यांनी काहीतरी 5 एकर जमीन तो देऊन आला, दानपत्र दिलं त्याने, घरी आला चालू, काय सभा होती तिथे गेला होता. मग आईने विचारलं, अरे किती एकर जमीन दिली? म्हणलं 5 एकर दिली. तर ती आई काय म्हणली की विनोबा काय म्हणतात, 1/6 6वा हिस्सा द्यायचा. आपली जमीन 60 एकर आहे, मग 10 एकर द्यायला पाहिजे. दिली. मग तू पुन्हा जा, ती म्हणली 5 एकर देऊन या. असं आहे, पुन्हा अजून 5 एकर द्यायला लावली. त्याला द्यायला लावली. नंतर एक आता जमीनदार होता, तो काहीतरी 25 एकर वगैरे देत होता. तर विनोबा म्हणाले, असं दान मी घेत नाही. म्हणजे दान नाही, त्याला मी दान घ्यायला आलो नाही, दीक्षा द्यायला आलेलो. म्हणजे तुमचं संग्रहाचं प्रायश्चित्त आहे, याची भीक, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना भीक मागणी, भिक्षा मागणी नाही, भिक्षा मागणी नाही, भिक्षा नाही, दीक्षा आहे. दीक्षा आहे, तुम्हाला दिशा दाखवतोय. तर त्या विनोबाने विचारलं, तुम्ही भाऊ किती? तर 3 भाऊ. किती एकर? 600 एकर. मग मला 4था भाऊ समजा, दिली ना अशी लोक. काही ठिकाणी मुलांनी बापाला प्रेशराईज केलं, आपण म्हणू यांच्या काळात. म्हणजे ते मुलं जमीनाशी झाली, मुलं म्हणाली, आपल्याकडे एवढी जमीन आहे तर तुम्ही ती तेवढी दिली पाहिजे जमीन. म्हणजे मुलांनी हट्ट केला, वडिलांनी मुलांनी हट्ट केला, उलट झालं. तसं मी तुम्हाला मागाशी एक दुसरं उदाहरण सांगितलं, विनोबांचे कान हे झाले त्याच्यामध्ये. पण ही चांगली पण उदाहरणं बरीच अशी, म्हणजे बघा लोकांना कशा प्रेरणा झाल्या. आणखीन एक गोष्ट, जेव्हा विनोबा काश्मीरात गेले होते, तेव्हा ते पीर पंजालचा जो पर्वत आहे ना, तो 13,000 फूट उंच आहे. बापरे. तिथे विनोबा जाऊन वेदमंत्र म्हणत होते, त्या तिथे बसून. बापरे. आणि तिथे एका महिलेने ते वर्तमानपत्रात आलेली बातमी फोटो पाहिला.
अच्छा. तिने आपल्या नवऱ्याला विचारले की काय हा कोण मनुष्य आहे? तर तो म्हणाला तो भूदानाचा करणारा मनुष्य आहे, मग तो जमीन मागतो गरिबांसाठी वगैरे. तर त्या बाईने ते फोटो पाहून त्या नवऱ्याला सांगितलं की मग तुम्ही यांना जमीन द्या. बापरे. म्हणजे बघा, हे वर्तमानपत्रात फोटो पाहिला. फोटो पाहिला, ते नवऱ्याला विचारलं आणि मग नंतर सांगितलं की मग जमीन द्या तुम्ही त्यांना. असं हा हे फक्त ती महती ऐकून हा हे वेगवेगळं ऐकून तर विनोबा म्हणतात 13,000 फूट त्याची उंची आहे, या महिलेची उंची त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे अशी अशी लोक जोडली गेली, अशी जोडली गेली. ही लोकशक्ती आहे. म्हणजे जो प्रामाणिक विचार होता त्याच्या मागचा आणि खरोखर तो मनाला स्पर्श करून जाणारा, प्रत्येकाच्या मनाला कुठेतरी आंतरिक तळमळ जागी करणारा असा होता, म्हणून ते शक्य झालं. हृदय जोडणे हे जे आपण मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे खरोखर ते तसं होत गेलं. आणि आता आपण जी सुरुवात केली ज्या मुद्द्यावरती की 75 वर्ष आता या भूदान यज्ञाला होत आहेत, म्हणजे अमृत महोत्सवात आपण म्हणू शकतो की अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि तो यज्ञ जो सुरू झाला तो जवळजवळ 12 वर्ष, म्हणजे पूर्ण झाला असं पूर्ण चालला तो यज्ञ. आणि अशा प्रकारची जी चळवळ उभी केली, याच्या व्यतिरिक्त देखील विनोबा भावे यांचं अतिशय मोठं काम आहे. आणि जर आपण ते आता बोलायला गेलो तर कदाचित आपला वेळ कमी पडेल तेवढा. पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर विनोबा भावे व्यक्ती म्हणून तुम्ही कसं सांगाल त्यांच्याबद्दल? एक तर व्यक्ती म्हणजे हे बघा, विनोबा भावे आजन्म ब्रह्मचारी होते. आणि दुसरी गोष्ट, विनोबांकडनं हे शिकण्यासारखं आहे. आजच्या युगामध्ये तर फारच महत्त्वाची गोष्ट आहे, विनोबांनी अंगाला माती पण लावून घेतली नाही. म्हणजे नाही तर कुठेतरी आजच्या जमान्यामध्ये आपण काय बघतो, तिकडे बिहारमध्ये एक जमीन घेऊन ठेवली, इकडे हॉटेल काढलं, तिकडे काय असं काहीतरी केलं, काहीही नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. प्रॉपर्टी अशी काहीच नाही. नंतर अनेक स्त्रिया भूदानामध्ये होत्या, माणसं होती. नंतर विनोबांनी याचा पाठिंबा म्हणजे याला लोकांचा पाठिंबा आहे की लोकांचा म्हणजे राजकीय लोकांचा, म्हणून एक येलवालला कर्नाटकमध्ये त्यांनी एक सभा घेतली होती. अच्छा. की ज्याला म्हणजे सर्व सेवा संघाने अपील केले या सगळ्या लोकांना, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू किंवा आपले राजगोपालाचारी वगैरे वगैरे मंडळी सगळी अशी, गंगाचरण शुक्ल अशी जी मोठी मंडळी होती त्यावेळेस त्यावेळेस राजकारणामध्ये जी होती, त्यांना त्यांची एक मीटिंग घेतली येलवालला. आणि मग तिथे नेहरूंनी ठराव मांडला की ह्या ग्रामदानामुळे किंवा भूदानामुळे एक भौतिक प्रगती तर होईलच, पण नैतिक ही प्रगती होईल. नैतिक बरोबर, म्हणजे भौतिक आणि नैतिक अशा दोन्हीसाठी हे महत्वाचे आहे. थोडक्यात ह्या लोकांचा पाठिंबा मिळाला. बरोबर, म्हणजे राजकीय जी व्यक्तिमत्व होती तेव्हाची, त्या लोकांचाही पाठिंबा त्यांना मिळाला. ही कर्नाटकमध्ये येलवालला सप्टेंबर मध्ये परिषद झाली. अच्छा. त्यामध्ये ते तसं घडत गेलं, ते असं घडत गेलं. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळे जे विनोबांची आध्यात्मिक ग्रंथ आहेत ते विनोबांनी ह्या काळात तयार केलेले आहेत. अच्छा. म्हणजे आता 12 वर्ष विनोबा म्हणले तर एखादा मनुष्य कुठे पर्यटन स्थळ बघ, असं नाहीये, असं काही नाही प्रश्न. लोकांशी बोलायचं, लोकांना धार्मिक गोष्टी सांगायच्या. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, ते बघा, शंकरदेव आणि माधवदेव म्हणून संत होऊन गेले आसामात. त्यांचा ते वैष्णव धर्म आहे त्यांचा. तर विनोबा तसंच सगळ्या ग्रंथातले असं कोट करतात, सांगतात. त्या माधवदेवांनी काय पुरुषांचे 4 प्रकार केले. जो लोकांचे फक्त दोषच ज्याला दिसतात तो अधम. अच्छा. ज्याला गुण आणि दोष दिसतात तो मध्यम. जो फक्त गुणच दिसतात तो उत्तम. अच्छा. आणि दुसऱ्याच्या गुणांच्या उत्तम गुणांचा जो विस्तार करतो तो उत्तमोत्तम. असे त्या माधव, आता तुम्हाला सांगितलं ना, केवलानंदन आहे माधव, ते वैष्णव धर्मात. त्यांचं हे असं विनोबांनी सांगितलं, ते जिथे जातील ना तिथे असं त्या ग्रंथातलं विनोबा सांगायचे. भागवत अमुक तिकडच्या परिसरातल्या लोकांना ते जवळचं वाटतं, म्हणून त्याचं हे करायचं, त्याचा उपयोग करायचा. नामघोषासार असा ग्रंथ आहे. तर विनोबांनी नामघोष त्या ग्रंथाचं सार काढलंय, कुराण सार काढलंय, ख्रिस्त धर्म सार आहे.
गुरुबोध सार आहे. गुरुबोध म्हणजे शंकराचार्य हम्म. कालडीचे, हो. त्यांचा याचं सार आहे. नंतर रामदासांची भजनं, ज्ञानेश्वर यांना तर मानतातच. हो. ते म्हणतात 3 लोकांनी मला घडवलं. शंकराचार्य, मी दगड होतो, हम्म. शंकराचार्यांनी तो घट्ट केला. हम्म. नंतर गांधींनी त्याला आकार दिला आणि त्यातनं पाणी कोणी काढलं असेल तर ज्ञानेश्वर. म्हणजे असं या 3 लोकांनी घडवलंय या 3 विनोबा भावेंना. घडवलं असं म्हणतात. वा. असं ते आहे. मग आता याचा काय माहितीये का, आता ही जी आता माध्यमं आहेत, उदाहरणार्थ तुमचं आता अशी खूप माध्यमं खूप आहेत. माध्यम आहेत, बरोबर. हा, तर ह्या माध्यमांनी मनावर घ्यायला पाहिजे की अशी माणसं, आता हे आपण एक विनोबा उदाहरण घेतलंय, पण अशी जी काही भारतामध्ये माणसं होऊन गेली की त्यांच्यामुळे सामाजिक नैतिक या सुधारणा झाल्या, बरोबर. अशा माणसांची माहिती खरं घेतली पाहिजे आणि ती लोकांपर्यंत प्रसृत केली पाहिजे. नक्कीच. आता हे 75व्या वर्षाचं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे, हे निमित्त हे एक निमित्त विनोबा झालं. हो. पोहोचवण्याचं. आणि तसं नाही म्हटलं तरी विनोबा माहित नाही लोकांना. नक्कीच. कारण म्हणजे एवढं माहित नाही लोकांना, फार कमी. म्हणजे जर का नवीन पिढीचा आता विचार केला आपण तर त्यामुळे फारच कमी माहिती आहे की एवढ्या 14 भाषा येत असलेला, सर्व धर्मग्रंथांवर प्रभुत्व असलेला असा नाही मनुष्य. विनोबाने 8व्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचली वयाच्या. बापरे. नंतर विनोबा लोकांना अपील कसं करायचे माहिती का, मगाशी जो राहिला आपला जमीन देण्यासाठी, हे बघा विनोबा म्हणायचे पांडव किती, लोक सांगायचे 5, 6 होते. कर्ण त्यांचा 6वा भाऊ, त्याच्यावर अन्याय झाला म्हणून महाभारत युद्ध झालं. मग तसा 6वा भाऊ माना त्या गरीबाला, 1/6 त्याला द्या तुम्ही, असं अपील करायचं. वा. त्याचाही उपयोग केला त्याच्यामध्ये. हा, त्याच्यामध्ये उपयोग अपील करताना लोकांना. आणि दानम विभागा, दान म्हणजे समय माझे नाही, उपकार नाही, ज्ञान आहे. तुम्ही द्यायलाच पाहिजे, तुमचं कर्तव्य आहे, तुमचं सगळं समाजासाठी आहे. धनाचं मगाशी सांगितलं ना, तेच धनाचं द्रव्य झालं पाहिजे. मगाशी जसं आपण उल्लेख केला की धनाचं द्रव्य झालं पाहिजे, वाहिलं पाहिजे, वाटलं पाहिजे. तसं आहे नाही रे. आणि हा, आणि दुसरी गोष्ट विनोबा असं म्हणायचे की आमचं भारतीय तत्वज्ञानच अपरिग्रह. की अपरिग्रह म्हणजे काय, मला पाहिजे तेवढंच घ्यायचं, संग्रह करायचा नाही. बरोबर. आणि कम्युनिस्टांचं जे तत्वज्ञान आहे ना, ते कशी प्रतिक्रियावादी आहे. मार्क्सवाद जो आहे ना, हा भांडवलशाहीच्या विरुद्ध प्रतिक्रिया आहे. आमचा ही चळवळ ही प्रतिक्रिया नाहीये, हे मुळच तत्वज्ञान आहे अपरिग्रहाचं. ते मी लोकांना सांगतो आणि त्या ह्याच्यातनं हे होत आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हृदय जोडण्याचं काम आहे. म्हणजे हे चिरस्थायी आहे. हे काय अशी कोणाची प्रतिक्रिया नाही याच्या विरुद्ध, त्याच्या विरुद्धचा प्रश्न नाही. विरोध केला तर विरोधाला विरोधच मिळत राहतो. हा, असं आहे. याचा विरोध नाही केला कोणी. वा. तर संपूर्ण आता आपण जी चर्चा केली, खूप छान वाटलं. विनोबा भावे यांच्याकडून सुरू झालेले जे भूदान यज्ञ आपण जो म्हणालात, तो भूदान यज्ञाबद्दल बऱ्यापैकी म्हणजे त्यामुळे खूपच चांगली माहिती आज समोर आली. बरोबर. की जी सर्वपरिचित नक्कीच आता नाहीये, तर ती अजून नवीन पिढीपर्यंत पण पोहोचायला मदत होईल. आणि ज्यांना कोणाला त्यात अजून रस असेल, अजून विनोबा भावे समजून घेण्यासाठी नवीन काही माहिती हवी असेल, तर नक्कीच आपल्या बरोबर आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. हे काय, हे विनोबांचं नुसतं आहे. जसं ते हिमनग असतं ना, त्याचा 1/9 भागच वर असतो, बाकी खाली असतो. तसं हे आपण आता जी चर्चा केली, हे विनोबांच्या आयुष्यातल्या फारच थोड्या भागाची आपली चर्चा झाली. विनोबा काय व्यक्ती आहे, तर असं तर खूप आहे, तसं खूप काही आहे. आणि पूर्ण विनोबा भावेंचं तत्वज्ञान समजून घेणं किंवा त्यांनी गीता या विषयावर जे काही आपला ह्या याच्यामध्ये होता की गीता प्रवचन, गीता प्रवचन आहे दिलेली. आणि गीताई म्हणजे समश्लोकी गीतेचं मराठीमध्ये केलेलं आहे विनोबांनी. तर विनोबा म्हणतात की हे माझं सगळं जाईल, पण हे कायम राहील, गीताई आणि गीता प्रवचन हे कायम राहील. फार सुंदर. तर त्याच्यावरती आपण नक्कीच एखादा वेगळा एपिसोड करू शकतो, गीता प्रवचन आणि गीताई. हो. आणि तो अतिशय उत्तम होईल याची खात्री आहे. कारण आजचाच भाग खूप स्फूर्तिदायक होता, कारण वेगळी माहिती मिळाली. आणि ही वेगळी माहिती खरोखरच काहीतरी प्रेरणादायी आहे, नक्की काहीतरी बदल घडवणारी आहे. तर इथे आता मी ही अपेक्षा करतो की नवीन पिढीकडनं हे ऐकलं जावं, विनोबा भावेंना
आणि विनोबा भावेच नाही तर तुम्ही मगाशी म्हणालात तसं असंख्य व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी काम केलंय. तर अशा असंख्य प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना समजून ह्या घेणं माध्यमातून नेलं पाहिजे. या माध्यमातून आणि गेलं आता पाहिजे ही पुढे. माध्यमं पूर्वी नव्हती. हम्म. आता ही आपल्याकडे माध्यमं भरपूर आहेत. माध्यमं तर भरपूर. नक्कीच अशा ज्या व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी इतकं सारं काम केलं तर हे काम आपल्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यातनं नवीन येणाऱ्या पिढ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि ह्या कामाकरता आता आपण जो काही आपला वेळ दिला आणि आमच्या चॅनलसाठी आज मुलाखत दिली आणि जी काही आपली चर्चा झाली त्याकरता आमच्या चॅनलकडून खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. तुमचेही आभार, कारण तुम्ही तयार झालात या गोष्टीला. नक्कीच. पुष्कळांना असं विनोबा सांगितल्यावर बघू असं म्हणतात. तर बघू हे म्हणजे नाहीच सकारात्मक रूप आहे. स्पष्ट नकार न देता बघू. स्पष्ट नकार देत नाहीत लोक. नाही कसं म्हणायचं, मग बघू म्हणतात. बघू म्हणजे ते बघूच असतं. बघूच असतं, ते होत नसतं. चालेल, ठीक आहे. त्यामुळे तुमचेही धन्यवाद. धन्यवाद.